नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी या घटकावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते सोडवणार आहोत. तर पहा, सरासरी म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर एकूण दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी निघते आणि सरासरीलाच आपण मध्यमान असं देखील म्हणतो. तर आता या सरासरी आधारित प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसं विचारलं जातं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून विद्यार्थ्यांनो, हे जे काही प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि हा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर कोणी आपल्या तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरून पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. तर आता पाहूयात प्रश्न. पहा, प्रश्न काय? पहिल्या 30 क्रमशः नैसर्गिक संख्यांची सरासरी आणि पहिल्या 20 क्रमशः नैसर्गिक संख्यांची सरासरी यांची बेरीज किती म्हणलेलं आहे. म्हणजे आधी आपल्या 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज सरासरी काढायची आणि त्यानंतर 20 पर्यंतची सरासरी काढायची आणि त्यानंतर दोघांची बेरीज करायची. परंतु नैसर्गिक संख्यांची सरासरीचं एक सूत्र येतं त्यानं. तर ते काय आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. म्हणजे पहिल्या 30 पर्यंत म्हणजेच काय, 30 आणि पहिली संख्या 1 असते. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते. मग 1 अधिक 30 भागिले 2 आणि 1 अधिक 20 भागिले 2 यांची आपल्याला बेरीज करायची आहे विद्यार्थ्यांनो. कारण आपल्याला बेरीज सांगितलेलं आहे. मग 31 अधिक 2 अधिक 21 अधिक 2 म्हणजे पहा, या दोघांची बेरीज करा, भागिले 2 करा. इथेही उत्तर सारखंच येणार आहे. मग पहा काय येणार आहे बेरीज, इथे 2 आणि इथे 5. मग भागिले 2 आपल्याला करायचं आहे. मग पहा, 2 2 4 1 राहिलं, 2 सख्ख 12 म्हणजे उत्तर किती आलं? 26. म्हणजे 52चं निमपट असणारे 26 म्हणजे त्यांची बेरीज. हे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा, क्रमशः 1 ते 50 नैसर्गिक संख्येची सरासरी ही क्रमवार 1 ते 25 नैसर्गिक संख्येची सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे 1 ते 50ची कितीने जास्त आहे, 1 ते 25 पेक्षा विचारले आपल्याला. म्हणजेच पहा, पुन्हा नैसर्गिक संख्या 51 भागिले 2 वजा 26 भागिले 2 करायचं आहे. मग पहा, 51 वजा 26 भागिले 2 केलं तरी आपलं उत्तर मिळणार आहे विद्यार्थ्यांनो. 11तून 6 गेले 5, हातचा 1 येतं, 5तून 3 गेले 2 राहिले. मग 25 भागिले 2 म्हणजेच काय, 25 निमपट किती असणार आहे? 12.05. म्हणजे पहा, 4 नंबरचा पर्याय इथेही बरोबर आलेला आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. अशा पद्धतीनं हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात किंवा डायरेक्टली सरासरी काढून त्याची वजाबाकी तुम्ही करू शकता. 1 ते 50 म्हणजे 51 भागिले 2 आधी करा, त्यानंतर 26 भागिले 2 करा, मग वजाबाकी करा. उत्तर सारखंच येणार आहे मुलांना. त्यानंतर पहा, 1/10. आता हे अपूर्णांक आपल्याला दिले. 1/10चा वर्ग, 1/10चा घन आणि 1/10चा चौथा घात यांची सरासरी किती. तर पहा, हे अपूर्णांक आहेत. मग आधी आपल्या या अपूर्णांकाची बेरीज करावी लागेल आणि त्यानंतर भागिले 4 करावं लागेल, कारण हे 4 संख्या आहेत आणि त्यानंतर त्यांची आपलं सरासरी मिळणार आहे. मग आता हे अपूर्णांकांची बेरीज करताना आधी आपल्याला या अपूर्णांकाचं छेद समान करावं लागतं. अपूर्णांकाचे नियम आपल्याला इथे वापरायचे होते. मग पहा, 10चा चौथा घात हा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे इथपर्यंत यासारखं आपल्याला करायचं आहे. या तिन्ही अपूर्णांकाचा छेद चौथा, म्हणजे इथे चौथा येण्यासाठी 10ने गुणावं लागेल, इथे चौथा येण्यासाठी 10चा दुसऱ्या घाताने गुणावं लागेल आणि इथे 10चा 3ने गुणावं लागेल. तशाच पद्धतीनं छेद अंशामध्येही आपल्याला करावं लागणार आहे. मग आता पहा, 10चा तिसरा घात म्हणजे 1000. 1000 अधिक 100 अधिक 10 आणि हे शेवटचं 1 भागिले 10चा चौथा घात येणार आहे. याचाच अर्थ 1111 भागिले 10चा चौथा घात आणि भागिले आपल्याला 4 करायचं आहे. मग भागिले 4 म्हणजेच हे काय होणार आहे? गुणाकार होऊन त्याचं रेसिप्रोकल होणार आहे. म्हणजे उलट आपल्याला म्हणायचं 1/4. मग आता पहा, आपल्याला ही सरासरी, याचं उत्तर म्हणजेच ही सरासरी असणार आहे. मग इथे पहा, गुणाकार आहे म्हणजे 4ने आधी आपण याला बघूयात, कारण हे 10चा चौथा घात आहे. मग 4 2 8, 4 12 येतं, 3 राहिले, 4 7 28, 29 30 31 3 राहिले, 4 7 28, पुन्हा 3 राहिले, दशांश चिन्ह, 4 7 28, 2 राहतात, 4 5 20 म्हणजे 277 दशांश चिन्ह 75 हे आलेलं आहे आपलं भागाकारचं उत्तर. आणि पुन्हा भागिले 10चा चौथा घात आहे, म्हणजेच पुन्हा 4 अंकानंतर दशांश चिन्ह येणार आहे. मग इथे पहा, 3 आणि 4 म्हणजे 0.00 2 7 7 7 5 हे असणारे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर. कारण हे 4 आणि हे 2 आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 6. मग पहा, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं
हे असणार आहे याचं योग्य उत्तर. मग पहा 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना. या पर्यायाला तुम्हाला गोल करावं लागणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न आता पुढील. तर असे हे सरासरीवर आधारित वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आणि अपूर्णांकाचं प्रश्न आलं तर आधी आपल्याला त्या अपूर्णांकाची बेरीज करायची. छेद समान असेल तरच अपूर्णांकाची बेरीज आपण करू शकतो आणि त्यानंतर आपण त्याची सरासरी ही काढायची. पुढील प्रश्न पहा. 67 पूर्वीच्या 1ने कमी होत जाणाऱ्या 5 संख्यांची सरासरी व 84 पूर्वीच्या 1ने कमी होत जाणाऱ्या 3 संख्यांच्या सरासरींची सरासरी किती? मग पहा आता इथे काय काय आपल्याला सांगितलेलं आहे. 67च्या पूर्वीचे 1 कमी होत जाणारे 5 संख्या. 67ला सोडायचं आहे आपल्याला. 66 आधीचं 65 आपल्याला बॅकवर्ड जायचं आहे. त्यानंतर 64, त्यानंतर 63, त्यानंतर 62, 62, 63, 64, 65, 66, 67. मग आता यांची सरासरी काढायची म्हणजे यांची बेरीज करून विधातानं आपल्याला भागिले 5 करायचं. हे 5 संख्या आहेत. मग ज्यावेळेस 5 संख्या असतात त्यांची सरासरी ही मधल्या संख्ये इतकीच असते. हे जर तुम्हाला नियम माहीत असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे प्रश्नाचं उत्तर सोडवताना. मग त्यानंतर पहा 84 पूर्वीच्या म्हणले 3 म्हणजे 83, 82 आणि 81. मग इथेही 3 आहेत संख्या म्हणजे याची सरासरी मधल्या संख्ये इतकी असणार. मग आता या दोघांची बेरीज आपल्याला करायचे आहे. 4 आणि 2 6 आणि 8 आणि 6 14. मग आता भागिले 2 करायचे कारण 2च संख्या आहेत. यांची सरासरी करायची आपल्याला. 2 7 14, 2 3 6 म्हणजे शेवटचं उत्तर आपलं काय असणार आहे 73. शेवटी आपलं उत्तर काय आलं आहे 73. मग पहा ते 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर आता पुढील प्रश्न. एक मोटर एका गावावरून दुसऱ्या गावाला ताशी 60 किलोमीटर वेगाने गेली. परत येताना तेवढेच अंतर तेवढंच आहे. ताशी 40 किलोमीटर वेगाने परत आली तर संपूर्ण प्रवासातील गाडीची सरासरी वेग किती? अगदी सोपं होतं. 60 अधिक 40 करायचं आहे. 100 भागिले 2 करायचं आहे. कारण पहा जे काही अंतर आहे ते 2 वेळा तिचं राऊंड झालेलं आहे म्हणून आपल्याला भागिले 2 करायचं आहे. म्हणजे 100 भागिले 2 केलं उत्तर काय येणार आहे 50. म्हणजे पहा इथे काय असणार आहे उत्तर इथे 50. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. तर अशा पद्धतीनं काही प्रश्न थोडेसे लेंदी असतात. मुलांना वाटतात की थोडेसे अवघड असतील परंतु उलट तेच प्रश्न खूप सोपे असतात विद्यार्थ्यांनो. म्हणून काळजीपूर्वक प्रश्न आपले समजून घ्यायचे आहे आणि सोडवायचा आहे. तर असंच पहा पुढील प्रश्न. सुनीलने पहिल्या 4 सामन्यामध्ये अनुक्रमे 90, 120, 160, 80 धावा काढल्या. 5व्या सामन्यातील धावांची सरासरी पहा 100 येत असेल तर त्याने 5व्या सामन्यात काढलेल्या धावांची संख्या व पहिल्या सामन्यातील धावांची संख्या यातील फरक किती? म्हणजेच काय जातं पहा 5व्या धावातील सामन्यामधील धावा आणि त्याची सरासरी आपल्याला दिली 100. याचाच अर्थ काय असणार आहे एकूण धावांची बेरीज 5 सामन्यातील 500 असणार आहे. कारण 100 गुणिले आपल्याला 5 करायचे. पहिले 4 तर आपल्याला दिले, 5वी दिलेली नाही म्हणजे त्यांची बेरीज तर मिळाली आपल्याला. सरासरीनं आपण बेरीज काढू शकतो. मग आता यामधून आपण या चौघांची बेरीज करून वजा केले तर आपल्याला 5व्या सामन्यातील धावा मिळतात आणि त्यानंतर आपल्याला पहिलं आणि 5व्यामधील फरक काढायचा आहे. तर असं हे आपल्याला सोडवायचं आहे. मग पहा 120 आणि 160 पहा किती होणार आहे 100, 100, 200. त्यानंतर हे 300 आणि 300, 350. मग पहा 350 आणि 450 झालेलं आहे. 450 म्हणजे 50 असणार आहे 5व्या सामन्यातील धावांची संख्या. मग पहिलं आहे 90 वजा 50 केलं तर आपलं 40 मिळणार आहे उत्तर. जे आहे आपलं शेवटचं उत्तर विद्यार्थ्यांनो. म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर पहा 100, 200 आणि हे 300 आणि हे 150 झालं म्हणजे 450. 450 वजा केलं तर 50 येतं. म्हणजे हे 50 हे काय आहे 5व्या सामन्यातील धावांची संख्या आणि आपण पहिल्या आणि शेवटचा फरक काढलेला आहे 40. तर आता पहा पुढील प्रश्न मुलांना. मिनलला एका परीक्षेमध्ये 200 गुण मिळाले. जर तिला 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण तिला मिळाले असते तर परीक्षा किती गुणांची होती? 200 होते आणखी 120 मिळाले असते म्हणजेच 320 मिळाले असते तर 80% झाले असते. म्हणजेच भागिले 80 गुणिले 100 आपल्याला करायचे. मग पहा हे 0 0 कॅन्सल. 8 चौक 32, 4 गुणिले 400 म्हणजे 4 गुणिले 100 म्हणजे 400 गुणांची ती परीक्षा होती. अशा पद्धतीनं आपण टक्केवारी काढतो विद्यार्थ्यांनो. हेच आहे याचं योग्य सूत्र. पुढील प्रश्न पहा. पहिल्या 10 संख्यांची सरासरी दिली 20, पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15, शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16. 7वी संख्या कोणती? असेही प्रश्न अगदी सोपे असतात. पहा 10 संख्यांची सरासरी तुम्हाला दिलेली आहे मुलांनो. तर ती किती आहे 20. म्हणजे 10 संख्यांचा जो काही बेरीज आहे तो काय असणार आहे 200 असणार आहे. मग पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 दिली आहे म्हणजे पहिल्या 6 संख्येची बेरीज किती असणार आहे 15 6 90 आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी दिली आहे तुम्हाला 16. 16 3 48. मग आता या दोघांची बेरीज मग
पहा पहिले 6 आणि शेवटचे 3 यांची बेरीज जर आपण यामधून वजा केलं तर आपल्याला 7वी संख्या मिळते. मग यांची बेरीज किती येते? 8, 9, 10, 11, 12, 13. मग आता पहा 10तून 8 गेले 2, हातचा 1, 10तून 4 गेले 6 आणि 0 म्हणजे 62 असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनो. मग पहा योग्य उत्तर कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणजे हे असणार आहे याचं योग्य उत्तर. त्यानंतर पहा आता शेवटचे 2. तर पहा 5 मुलांची वय अनुक्रमे पहा हे दिलेले आहेत एच्या भाषेमध्ये. त्यांची वयांची सरासरी दिलेली आहे 21, तर एची किंमत किती? तर आता वयांची जी काही सरासरी दिली आहे त्यावरूनच आपण एची किंमत हे काढू शकतो. वयांची सरासरी 21 म्हणजेच त्यांच्या वयांची बेरीज किती असणार आहे? 105 असणार आहे. मग आता 105 बरोबर आपल्याला हे सगळ्यांची बेरीज करायची. 2 आणि 1 3, 4, 5, 6, 7, 8. पहा 2 आणि 2 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 असणार आहे यांची बेरीज. आणि 5 वजा 4 1 राहिलं, 1 आणि 3 4 आणि वजा 5 म्हणजे ऋणे 1 अधिक धन 6 म्हणजे 5 हे असणार आहे. मग 105 मध्ये हे वजाच होणार आहे आणि 100 राहणार आहे पुढच्या पारीमध्ये 10A. याचाच अर्थ एची किंमत काय असणार आहे? 10, कारण हे 1 1 0 इथे कॅन्सल होणार आहे आणि 10 असणार आहे एची किंमत. मग पहा फक्त आपल्याला किंमत विचारली आहे म्हणून 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर आता पहा शेवटचा प्रश्न. एका शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 18 येते. त्यांच्या वयांची बेरीज 432 आहे. वसतिगृहातील किती विद्यार्थी असतील? मग पहा वयांची बेरीज भागिले वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या x बरोबरच काय असतं? सरासरी. म्हणजेच आपल्याला x ची किंमत करण्यासाठी या दोघांचा भागाकार करायचं. 432 भागिले 18. मग पहा 18 1 18, 18तून 36. मग पहा 7 राहतात. 18 चोक 72 म्हणजे 24 असणार आहे त्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर इथे जो काही शेवटचा प्रश्न आहे तो अगदी सोपा होता. वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्यांची बेरीज तुम्हाला दिली होती आणि जे काही सरासरी ते दिलं होतं. या दोघांचा भागाकार करता आपल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या मिळते. अशा पद्धतीनं 24 आहेत त्या वसतिगृहातील एकूण विद्यार्थी. तर अशा पद्धतीने हे एवढे वेगळे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले होत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा. आणि जर आपण यूट्यूब चॅनलमधून पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.